25 वर्षात काय केलं हे मी सांगण्याची आवश्यकता नाहीये, जनतेला माहिती आहे. पण फक्त धर्माच्या नावावर ते निवडून येऊन गेले. मी फक्त प्रयत्न केला की विकासाच्या नावावर सुद्धा मतदान झालं पाहिजे. तो माझा प्रयत्न फसला. पण मग हे नाही नाकारता येणार की मी डेड बॉडीज बघून जेव्हा विधानसभेत काहीच होत नव्हतं तेव्हा माझ्या पदाचा त्याग केलेला आहे. नगरसेवक होण्यासाठी लोक काय वाटेल ते करतात. मी आमदार होतो, मी सोडून दिलं. लोक म्हणतात 9 नगद 13 उधार असतो, हातातलं सोडून पळत्याच्या पाठीमागं पळू नका. मी पळत्याच्या पाठीमागं पळालो नाही, पण जेव्हा हातात असलेलं उपयोगाला आलं नाही त्यावेळेला मी सोडलेलं आहे. आणि नंतर ज्यावेळेला प्रसंग असा आला की लोकसभेला फक्त आणि फक्त एकाच विषयावर निवडणूक चाललेली होती, त्यावेळेला मी पुढे आलो. इम्तियाज जलील यांनी शेवटच्या दिवशी अर्ज भरलेला आहे. इम्तियाज जलील पहिले अर्ज भरलेला नव्हता. त्यांनी शेवटच्या दिवशी अर्ज का भरला हा मोठा प्रश्न आहे. कुठेतरी राजकारणाला वळण लागावं, हिंदू मुसलमान व्हावं आणि पुन्हा एकदा खैरे निवडून यावे याच्या पाठीमागे हा डाव तर नसावा. ज्या खैरेंनी काहीच केलं नाही, फक्त हिंदूंचं नाव घेऊन जन्मभर खासदार राहिले, पुन्हा खासदार होण्यासाठी दंगली घडवायच्या, वादावादी करायची, हा प्रयोग त्यांनी केला तर नसावा. आणि कदाचित ते मग यशस्वी झाले असते, पण 3,000 मतांनी मागे राहिले. जर इम्तियाज जलील उभे नसते, मी तुम्हाला 200% सांगतो, मी खैरेला 2 लाख मतांनी पाडला असता. आणि हे कोणी नाकारू शकत नाही. हे झालं राजकीय. मात्र मी प्रश्न जो विचारलाय त्याचं मला उत्तर जनतेकडून अपेक्षित आहे की तुम्ही जर खरंच धर्म पाळताय, नाही परवडत गरीब माणसाला. धर्म तो नाहीये की छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं, क्रांती चौकातल्या पुतळ्याबद्दल शिरवाद करायचा, पण त्याच महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवरायांचा पुतळा जर एखादा गरीब माणूस बांधायला लागला तर त्याच्यावर तुमचे पोलीस पाठवायचे, त्याच्यावर गुन्हे दाखल करायचे. हा धर्म असू शकत नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा पुतळा उभा करायचा ठरला, त्याच्यावर पोलीस पाठवतात. हा धर्म असू शकत नाही. खरा धर्म काय आहे तो समजला पाहिजे. आणि खरा धर्म विधानसभा की जो चुनाव हुआ उसमें एक भी धर्मनिरपेक्ष आमदार चुनकर नहीं आया है, लेकिन आप तो एक बार मनसे से चुन के आए थे, इससे पहले आप एक बार शिवसेना से चुन के आए थे, फिर धर्मनिरपेक्षता कहाँ से जाग उठी आपकी? मैं हमेशा ही धर्मनिरपेक्ष था. मेरे पिताजी, मैं, मेरी माताजी, हमारे कन्नड़ में पूछिए, भले ही मैं मनसे का आमदार था, भले ही मैं शिवसेना का आमदार था, लेकिन मैंने कभी जातिवाद नहीं किया. ये कन्नड़ की आवाम को पता है. अगर कोई रिश्तेदार होगा तो जरा फोन करके पूछिए कि हर्षवर्धन जाधव ने कभी कम्युनल बात की क्या. जिंदगी में कभी नहीं की. क्योंकि कम्युनल बात, ये बात वो इंसान करता है जिसको खुद पे भरोसा नहीं होता. जब कोई सहारा नहीं बचता है तो आदमी धर्म का सहारा लेता है. ये काम हमने कभी नहीं किया. हमने हमेशा सच बोला और हम सच पे चलते हैं. आपने यह भी इल्जाम लगाया है कि कोई राम के नाम पर सत्ता कर रहा है, कोई छत्रपति शिवाजी महाराज के नाम पर सत्ता कर रहा है, तो ये किस पर आरोप लगाया है आपने? मैंने कोई आरोप नहीं लगाया है. मैंने सिर्फ इतना बोला है कि जनता को ये सोचना चाहिए कि सच्चा राम क्या है, सच्चा छत्रपति शिवाजी महाराज कौन है. ये जनता को सोचना चाहिए और भूल भुलैया में नहीं आना चाहिए. इतनी ही बात मैंने की है. शहर में छत्रपति महाराणा प्रताप के पुतले को लेकर विवाद हुआ था, तो इस पर क्या भूमिका है आपकी? मुझे नहीं पता क्या वाद हुआ था, लेकिन जो अगर वाद ये होगा कि पुतला बनना चाहिए या कैसे बनना चाहिए, किसने बनाया है, मुझे लगता है कि इन लोगों को जरा खुद की अंदर झांक करके देखना पड़ेगा. क्योंकि अगर क्रांति चौक के पुतले की बात है या सिडको के पुतले की बात है तो यही बात महाराष्ट्र के तमाम देहाती जिलों में, देहाती गांवों में यही बात है. वहां पे अगर कोई आदमी इस तरह का पुतला बांधना चाहता है तो उसके ऊपर पुलिस गुनाह दाखिल करती है. और यहाँ पे
केवल महानगर पालिका का इलेक्शन है, इसलिए अगर पुतले का श्रेयवाद होता होगा तो कहीं ना कहीं मुझे ऐसा लगता है कि महापुरुषों को अपने वोट बैंक के लिए यूज किया जा रहा है। क्योंकि अगर पुतले की परमिशन सहज रीत्या आसानी से दी जाए तो महाराष्ट्र में हर गांव में छत्रपति शिवाजी महाराज का पुतला होगा, डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर का पुतला होगा। इसलिए मुझे नहीं लगता कि ये जो श्रेयवाद चल रहा है ये कुछ जायज बात है। और ये बात जब काय विरोध करते मला हे महत्वाचं नाहीये, मला हे महत्वाचं आहे हे दोघे मिळून जनतेचं काय करतायत, मला हे महत्वाचं आहे। कारण हे दोघेही जनतेने खुर्चीवर बसवलेले आहेत जनतेच्या कल्याणासाठी। ते जनतेच्या कल्याणाबाबतीत काय करतायत मला या गोष्टीमध्ये जास्त इंटरेस्ट आहे। मला ह्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे की इम्तियाज जलील हे खासदारकीचा वापर या जनतेसाठी कशा पद्धतीने करतायत, मला ह्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे। आमदार शिवसेनेचे आहे, हे ते आमदार पद जनतेच्या कल्याणासाठी कशा पद्धतीने वापरतायत ह्याच्यामध्ये मला इंटरेस्ट आहे। मला दाखवावं त्यांनी की या शहरामध्ये आम्ही हे केलंय हे केलंय हे केलंय ज्याच्यामुळे जनतेला फायदा झालाय। खैरे यांनी सांगितलं की काही झालं तरी आम्ही पुतळा त्या ठिकाणी आम्ही बसवणार, आम्ही कुठेही आम्ही बसवणार असं स्टेटमेंट चंद्रकांत खैरे यांनी दिलं होतं। मला काहीच त्याच्यामध्ये बोलायचं नाहीये का, कारण मला असं स्पष्ट वाटतं की अशा वादांच्या पार्श्वभूमीवर निवडणुकांच्या पोळ्या भाजणं ह्याच्यामधून गोरगरिबाचं कल्याण होईल हे असत्य आहे। मला असं वाटतं चंद्रकांत खैरेंनी गेल्या 25 वर्षामध्ये काय काम केलंय हे चंद्रकांत खैरेंनी लोकांपर्यंत जाऊन सांगण्याची आवश्यकता आहे। पुतळ्याचा वाद, इम्तियाज काय म्हटले, चंद्रकांत खैरे काय म्हटले, भागवत कराड काय म्हटले, ह्याच्यापेक्षा त्यांनी त्यांच्या लोकांसाठी काय केलंय आतापर्यंत हे जास्त महत्वाचं आहे। थँक्यू सर।